स्वर्गीय यात ब्लेसिंग टाइम मोगाच्या भावा आणि भयणीनो, ऑक्टोबराची 20 आणि 2 तारीख बुधवार 2020 आणि 5 दिसपट्ट्या मिसाचे वसाप कीर्तन आणि देवाच्या उतरांचो नियाळ. आज आम्ही सांजुओ पाऊल दुसरो पापसाहेब हांचे स्मरण करता. पहिले वसाप रोमागारां बरयल्ल्या पत्रांतले अध्याय 6 ओळ 12-18 पर्यंत. भावा भयणीनो, तुमच्या विनाशी कुडीच्या ओढण्याक तुम्ही काळजायशे करतल्या पातकान तुमचे वयर अधिकार सोलोंक नजो. तितलेंच न्हय, तुमच्या कुडीचे खंयचेय सांदे तुम्ही पातकाचे साखरेक लायनाय. बदलाक मरणातावन जिविता पावलेल्या बरी तुमच्या कुडीचे सांदे पवित्रपणाची हातेरां म्हूण लेखून तुमकांच देवाचे सेवेक समर्पण दिया. तवळ तुम्ही नियमशास्त्र काल न्हय, बगार देवाचे कुरपे काल जियेतल्यात. देखून पाताक तुमचे वयर कसलोच अधिकार चलोंक शकचे ना. इतले म्हणटास तर कितें आमी नियमशास्त्र काल नाव, बगार देवाचे कुरपे काल आसाव देखून आमी पाताक आदारीत म्हूण जालें गय? ना, बिलकुल जाले ना. कोणी एकल्याक काल जावन ताची गुलाम साकरी करूंक तुमी काबोल जाशात जाल्यार ताचे तुमी गुलाम जातात म्हूण तुमी नेणांत वे. गुलाम मरण हाडतल्या पातकाचे वा गुलाम नितीवन करतल्या विधेयपणाचे. पूण देवाक अर्गा, एका काळार तुमी पातकाच्या गुलामा बरी जियेल्यात, तरी तुमकां लाभलेल्या शिकोवण्याच्या सतांक सगळ्या तुमच्या काळजान तुमी काल जावंक पावल्यात. पातकातावन तुमकां सुटका मेळटाच तुमी नितीचे गुलाम जाल्यात. देवाचे उतार हे देवाचे व्हड उपकार. श्लोक. सर्वेस्पराचे नवी आमचो आधार. सर्वेस्पर जर आमचे सवे नातुल्लो जाल्यार हे इस्रायेलाचे गायन. सर्वेस्पर आमचे सवे नातुल्लो जाल्यार आमची गत कितें जावंक पावती. रागान जळोन आमचेर उठलेले मनीस आमकां सगळेच गिळटे. श्लोक. सर्वेस्पराचे नवी आमचो आधार. तवळ आवरांत आमी बुडतेली आसल्याव उदकाचो लोट आमकां ओडीत व्हरता आसलो, ताची भिरांकूळ लारां आमचे वयल्यान गेल्या बगार रावती नातली. तांच्या घासान पडोवंक सोडिनातलो देव सदैव जावं. श्लोक. सर्वेस्पराचे नवी आमचो आधार. शिकारेगाराच्या पासांतले सुकोवन वेतेल्ल्या सुकण्या बरी आमी पासांतली सुटल्याव. नेजायकी पास निसारलो आनी आमी सुटल्याव. जणे सर्ग आनी संसार रचला त्याच सर्वेस्पराचे नवी आमचो आधार. श्लोक. सर्वेस्पराचे नवी आमचो आधार. उद्गार. हालेलुया, हालेलुया. जागृत रवा, आयती रवा, कित्याक मनशापोत खंयच्या वेळा येतलो ते तुमी नेणान. हालेलुया. सान लुका प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभवार्ता अध्याय 12 ओळ 30 आनी 9. त्यावेळी जेजू आपल्या शिसांक म्हणालो, उगडास दवरा. चोर अमकेच वेळार येता म्हूण घरचो धनी जाणा आसलो जाल्यार तो खंडीत जागो रावतो आनी आपलें घर फोडूंक तो सोडतो ना. देखून तुमी आयते रावा, कित्याक तुमी चिंतिनातलेले घडयेक मनशापूत येतलो. तवळ पेद्रू जेजू लागीं म्हणालो, सोमिया, ही ओपार तूं आमकांच गिहेराचो मेस्ता म्हूण सांगताय. सोमियान जाप दिली, तर धन्यान आपल्या घरदाराची काबाडदारी घेवंक आनी आपल्या कुलकारांक वेळा वेळार फोड मेजून दिवंक नामियरलेलो पातेनेसो आनी बुदवंत कारभारी म्हळ्यार कोण तो? आपलो धनी घरा पाटी येताना आपलें काम करनासलेलो चाकर बागीस सई. सतच हांव तुमकां सांगता, तो ताका आपले सगळे अस्तीचो कारभारी करतलो. पूण तो नौकर म्हजो धनी पाटी येवंक आनिकी वेळ आसा म्हूण चिंतून आपल्या चाकरा चाकरणी कश्टी जाल्यार आनी आमाल चडटा पर्यंत पिवून पडात जाल्यार त्या चाकराचो धनी तो ताची वाट पळोवन नातलेल्या दिसा आनी ताणें चिंतिनातलेल्या घडये येतलो आनी ताका कठीण शिक्षा लायतलो आनी अविश्वासांची गत ताका टारयतलो. आपल्या धनयाची कुशी जाणा आसोनी ती पाळूंक तयार करिनात असल्या नौकाराक मारून बडयतले. पूण आपल्या धनयाची कुशी नेणा आसोनी जर कोण शिक्षा फावो जावची तसली करणी करीत तरी ताका थोडेच मार पडटले. कित्याक जाका चड दिलां ताचे लागचे चड घेतले आनी जाका अदीक चड दिलां ताचे लागचे अदीक चड पाटी विसारतले. देवाचे उतार हे
वखनी तुका क्रिस्ता.